आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. मुंबईमध्ये कोलाबापासून बोरिवलीपर्यंत कमीत कमी 30,000 पागडी बिल्डिंग्स आहेत. त्यामध्ये 25 लाख लोक राहतात. सायन ते डोंबिवलीपर्यंत पण पागडीची बिल्डिंग आहे. आता हे 25 लाख लोक, तुम्ही पण इकडे बसलेली लोक असणार, ते पण पागडीमध्ये कदाचित असणार आहेत का नाही? पागडीची लोक आहेत का नाही इकडे? तर पागडीची बिल्डिंगची घरं 100 फूट, 120 फूट, 125 फुटामध्ये आहेत. 100 वर्षापासून आता ते तिकडेच राहतात. ब्रिटिश काली ही बिल्डिंग आहे. आता जमीनदारी सिस्टम, रोहितवारी सिस्टम, महलवारी सिस्टम असे सिस्टम्स होते. भारताला स्वातंत्र्य भेटला त्यानंतर ते काढण्यात आले. तर पण पागडी सिस्टम आताही मुंबईच्या शहरामध्ये आहे. मुंबईसारख्या मॉडर्न सिटीमध्ये पागडी सिस्टम शोभतं का? आताही लेडीज 100 मीटर दूर जाते बालडी घेऊन, आपली आई बहिणं बाहेर जातात. ते आम्हाला योग्य वाटत नाही. पागडीमुक्त मुंबई जर झाला नाही तर असंच लोक 920 लोक पाठच्या 10 वर्षामध्ये मेली आहेत पागडी बिल्डिंग्समध्ये. टाइम्स ऑफ इंडियामध्ये हा रिपोर्ट पण आला होता. पण तरीही 40 वर्ष पागडीमुक्त मुंबई होणार हे आपण ऐकतोय. आता आपले डेप्युटी चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे साहेबांनी पण पागडीमुक्त मुंबई होणार ती घोषणा दिली होती. पण BMC इलेक्शनच्या नंतर काय झालं त्याला आता आपल्याला काय माहीतच नाही. पागडीमुक्त मुंबई जर झाली नाही तर हे जेवढे लँडलॉर्ड्स आहे, कोर्टमध्ये पाठच्या 40 वर्ष हा खेळ सुरू आहे आणि पुढच्या 40 वर्षही सुरू राहणार. म्हणून आमचा सरकारकडे एकदम स्पष्ट मागणी आहे की पागडीमुक्त मुंबई झाली पाहिजे. आणि मालकी हक्क, जेवढे 25 लाख लोक आहेत त्यांना मालकी हक्क भेटला पाहिजे. हे गुलामशाही चालू आहे. म्हणजे मालकाला जर पाहिजे की बिल्डिंग रिडेव्हलप झाली पाहिजे तर तो बिल्डिंग डेंजरस डिक्लेअर करतो. जर त्याला असं वाटतं की बिल्डिंगमध्ये त्याला रिडेव्हलप करायचं नाही आहे तो तो बिल्डिंग सेफ डिक्लेअर करतो. आम्ही पागडीधारक आहे, आमचा हक्क आहे त्याच्यामध्ये. म्हणून बिल्डिंग जेव्हा रिडेव्हलप होते तेव्हा आम्हीही कन्सेंट देतो त्यामध्ये. पण आता असं झालं आहे की दादागिरी वाढली आहे. जेव्हा नवा कायदा येतो तेव्हा ते जाऊन कोर्टमध्ये चॅलेंज करतात आणि मसल पॉवरचा यूज होतो आहे. तुम्हाला माहीत आहे पैसा कोणाकडे? आमच्याकडे काय पैसा नाही आहे, पागडीधारकांकडे पैसा नाही आहे. पैसा जर असला असता तर मुंबई सोडून ते डोंबिवली, कल्याण, विरार, भाईंदरला गेले नसते. आणि जर पागडीमुक्त मुंबई झाली नाही तर पुढच्या 10 वर्षामध्ये मराठीमुक्त मुंबई नक्की होणार. एक गोष्ट सांगतो जो तुम्हाला माहीत नसेल. तुम्ही कुठेही भारतामध्ये असं ऐकलं आहे का की जर आपण एक रूममध्ये राहतोय आणि तुमचा समजा एक मुलगा मोठा झाला किंवा मुलगी मोठी झाली, आई आजारी पडली, तर बाजूवाल्याचं घर घेण्यात येणार आणि तुम्हाला सांगणार की आता माझी आई आजारी आहे, तू आता बाहेर पड. असं कधी ऐकलं आहे का तुम्ही? हे पागडी सिस्टमचं आहे. तुमचा मुलगा मोठा झाला म्हणून भाडेकरूंना घर बेदखली करा. आई आजारी पडली म्हणून बेदखली करा. एक मालक एक बिल्डिंगमध्ये 30-35 एविक्शन केसेस टाकतोय. 30-35 एविक्शन केसेस म्हणजे 30-35 एविक्शन केस, 30-35 रूम घेऊन तो करणार काय? एक रूमची किंमत आज मुंबई शहरात 2 ते 2.5 कोटी आहे. बरोबर? 2 ते 2.5 कोटी म्हणजे 35 रूमचे झाले 70 कोटी. हा फायदा आहे. म्हणून पागडीधारकांना बेदखलीचे प्रकरण चालू आहे. म्हणजे तुमचा मुलगा मोठा झाला, तुमची मोठी मुलगी झाली, त्याच्यामध्ये आम्ही काय चूक केली? आम्ही 100 वर्ष राहतो इकडे तरी पण एविक्शन. तुम्ही AC लावली म्हणून तुम्हाला एविक्शन. एक 3 फूटचा कट्टा असतो घरी, बाथरूम त्याला बोलतात. तुम्ही उघड्यामध्ये आंघोळ करायचं. जर तुम्ही तो बाथरूम उभा केला आणि त्याला दार लावलं तरी तुम्हाला एविक्शन, कारण तुम्ही तिकडे बांधकाम केलं आहे. म्हणजे पागडीधारकांनी, म्हणजे तिकडच्या लेडीज लोकांनी, आपल्या आई बहिणींनी उघड्यावर आंघोळ करायचं. हा प्रकरण चालू आहे पागडी बिल्डिंगमध्ये. खूप सिरियस मॅटर्स आहेत. 5 माळ्याची बिल्डिंग असते. एक माणूस आजारी पडतो, 80 वर्षाचा माणूस आजारी पडतो, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला 5 माळ्यावरनं तो खाली कसं येणार? लिफ्ट नाही आहे, फायर सिस्टम नाही आहे, एक्झिट नाही आहे, एंट्री नाही आहे, छोटीशी गल्ली आहे, स्ट्रेचर जात नाही. जेव्हा हार्ट अटॅक येतो
टाईम महत्त्वाचा असतो, पण 5व्या माळ्यावरून तो खाली येता खूप असे लोक आहे यांच्या बिल्डिंगमध्ये सीट चढता चढता हार्ट अटॅक येऊन गेलाय. वाचायचं कसं? रात्री 2 वाजले. आता आपले पंतप्रधान बोलले होते, तुम्हाला माहीत असेल मध्ये, पहिले शौचालय फिर देवालय, ते तुम्ही कव्हर केलं असेल. पण आपल्याकडे शौचालय कुठे? मुंबईसारख्या शहरामध्ये शौचालय नाही आहे. 10 लाख लेडीज लोक आता पण बाहेर जातात रात्री 2 वाजता 3 वाजता. सेफ्टी कन्सर्न नाही आहे, इश्यू नाही आहे, असे आमच्याकडे रिपोर्ट्स आहे. प्रेग्नेंट जे बाई असतात ते वॉशरूममध्ये पडले आहेत, मिसकॅरेज झाले आहेत. आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये एक म्हातारा जाऊन 3 वाजता बाथरूममध्ये पडला. 6:30 वाजता आम्हाला माहीत पडलं की तो मेला आहे. का? कारण लँडलॉर्डना रिडेव्हलप करायचं नाही आहे, त्यांना मालिक बनवून राहायचं आहे. हुकुमशाही. जर रिडेव्हलपमेंट झाला तर जो मालिक शब्द आहे तो निघून जाणार. तो मालिक शब्द टिकवायचा आहे, आम्हाला नोकर बनवून फक्त ठेवायचं आहे. आता ही हुकुमशाही बंद झाली पाहिजे. 25 लाख लोकांचा प्रश्न आहे. पागडी मुक्त झालीच पाहिजे. आणि जर पागडी मुक्त मुंबई झाली नाही तर आज 13 ऑगस्ट 14 ऑगस्टला कदाचित हा न्यूज लागेल, 14-15 तारखेला लागेल. तुम्ही 1 वर्षामध्ये बघा, असं मोठं आंदोलन तुम्ही मुंबईमध्ये बघितलं नसेल. कारण हा समस्या म्हणजे मूळ मुंबईकरचा आहे, मराठी माणसाचा आहे. आता मराठी माणूस राहिला कुठे? पागडी बिल्डिंगमध्ये तर राहिलाय आहे का आपल्याकडे? 2.5 कोटी 3 कोटी. तुम्ही जे रिडेव्हलप बिल्डिंग झाले तिकडे जाऊन बघा किती मराठी लोक राहिले. आता ते चाळमध्येच आहे. आणि जर असं करत करत अजून 10 वर्ष निघून गेले तर मुंबई 2.0 झालीच आहे. 3.0 आपल्यासाठी तयार होते, 4.0 पण होणार. पागडीसाठी स्पेशली मुंबई 3.0 4.0 तयार होणार. पण मूळ मुंबईकर मराठी माणूस जर त्यांनी 1 दिवस मुंबई सोडली तो परत येऊ शकणार नाही. इम्पॉसिबल. त्याला फक्त इकडनं जायला एक्झिट आहे, त्याला परत एंट्री नाही आहे. कारण इकडे कोण येणार आहे तुम्हाला माहीत आहे, मला बोलायची काय गरज नाही आहे. कोण इकडे बिल्डिंग घेतोय, साऊथ मुंबईमध्ये काय प्रकरण चालू आहे सर्वांना माहीत आहे. आणि त्याच्यामध्ये 40 वर्षापासून कोणालाच माहीत पडलं नाही की पागडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे. जर तुमचे म्हणजे जेवढे मंत्री गेले, जेवढे चीफ मिनिस्टर होऊन गेले, डेप्युटी चीफ मिनिस्टर होऊन गेले, त्यांच्या आई बहिणी जर पागडी बिल्डिंगमध्ये राहिले असते तर हा प्रकार घडला असता का? मुंबई शहरामध्ये जागेची जी मालक वर्ग आहे ज्यांनी त्या ठिकाणी ब्रिटिशकालीन पासून आज आपण संगणक युगापासून इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न मांडत आलेलो. असं सांगण्यात आलेलं आहे की ब्रिटिशकालीनच्या ज्या इमारती आहेत त्यांना धोका आहे, पण तो धोका तिथल्या पागडीधारकांना जास्त आहे इमारतींपेक्षा. या जागे मालकांना त्यांच्या जागेवरती अगदी साप बनवून त्या संपत्तीचं रक्षण करण्यामध्ये इंटरेस्ट जास्त आहे, पण तिथल्या राहणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्या राहणीमानामध्ये सुधारणा व्हावी, त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं. आपल्या महाराष्ट्र शासनाने विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन अधिनियम 2014-34 महाराष्ट्रासाठी आपण विकसित केला, सगळ्यांसमोर मांडला. त्या अनुषंगाने इथल्या रहिवाशांना किमान त्याच्या हक्काचं घर 300 स्क्वेअर फुटाचं मिळायला पाहिजे. पण तो तिथला पागडीधारक गेल्या 100 वर्षापासून 80 वर्षापासून 100 वर्षापासून त्या ठिकाणी राहतोय, परंतु त्याला आधुनिक पद्धतीचं घर मिळत नाही. त्याला कॉमन टॉयलेटमध्ये जावं लागतं, त्याच गल्लीबोळातून जावं लागतं, त्याच जुन्या इमारतींमध्ये राहावं लागतं. त्या इमारतींची जी पडझड आहे, त्या इमारतींची जी दुरुस्ती आहे, महाराकडे पैसा नसल्यामुळे, तिथल्या लँडलॉर्डकडे पैसा नसल्यामुळे, तिथल्या रहिवाशांकडे पैसा नसल्यामुळे त्या इमारती अगदी पडण्याच्या स्थितीत आलेल्या आहेत. आणि त्या पडण्याच्या स्थितीतल्या इमारतींना पुनर्दुरुस्ती किंवा पुनर्विकास व्हावा असं शासनाच्याही मनात नाही, तिथल्या मालकाच्याही मनात नाही. रहिवाशांचा तर काय डोबळे, त्यांना अधिकारच नाही. आणि जरी त्यांच्याकडे शक्ती असेल तरी सुद्धा त्यांची ती शक्ती त्या मालकवर्गाने दाबून टाकलेली आहे.
आणि ही परिस्थिती इतक्या प्रमाणामध्ये वाढत गेलेली आहे की कुठल्याही मालक वर्गासमोर तो तिथला रहिवासी, तो तिथला पागडीधारक तोंड वर करून बोलू शकत नाही, उंच मानाने ताट उभा राहून त्याच्यासमोर बोलू शकत नाही. आणि जर एखाद्याने बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला घराच्या बाहेर काढण्याची महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 अंतर्गत सेक्शन 16 लावला जातो आणि त्याला बाहेर काढलं जातं. ज्या पागडीधारकाने ते घर विकत घेतलं त्यावेळेला त्या घराची पूर्ण रक्कम पागडी या स्वरूपात दिलेली आहे, पण त्याला बाहेर काढताना त्याला कोणत्याही रकमेविना बाहेर काढलं जातं. आणि हा त्या पागडीधारकावरती होत असलेला अनेक वर्षापासूनचा गुलामगिरीचा जो पट्टा आहे तो निघत नाही. आणि तो काढण्यासाठी म्हणून या पागडी मुक्त मुंबईचा अभियानाला आम्ही सगळेजण उभे राहिलेलो आहोत. आमचे मुकेश सर यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवलं जाणार आहे. मुंबईत आता जवळपास स्मॉल कॉजमध्ये 40,000पेक्षा वरती पागडीच्या इव्हिक्शनच्या केसेस सध्या पेंडिंग आहेत. आणि सध्या सगळे मालकवर्ग एकजुटीने एकत्र येऊन या पागडीधारकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. प्रत्येक पागडीधारकाला या ना त्या रीतीनं बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. म्हाडा अधिनियम 1999 अंतर्गत कलम 79A 2022 राष्ट्रपतींच्या सहीने मंजूर करण्यात आला आणि त्या अनुषंगाने म्हाडाने सगळ्या पागडीधारकांना जवळपास 13,800 इमारती आहेत, त्यापैकी 935 इमारतींना नोटीस पाठवल्या की आपली इमारत ही डेंजरस झोनमध्ये येते. म्हणून त्याच्या विरोधात मालकवर्ग हा कोर्टात गेला आणि कोर्टात जाऊन आज 2023 पासून आज 2026 पर्यंत आपण आलेलो आहोत. सुप्रीम कोर्टापर्यंत ह्या केसेस गेलेल्या आहेत. मालक वर्गाने तिथल्या रहिवाशांना अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी याचप्रमाणे सूक्तनिकार समितीच्या नंतर 1999 नंतर याचा FSI सुद्धा वाढवला. त्यावेळेला सुद्धा ही मालक वर्गाची प्रवृत्ती सुप्रीम कोर्टामध्ये 40 वर्ष केस पेंडिंग ठेवून आहे. त्याच्यावरती सुद्धा आजपर्यंत कोणताही निकाल अगदी सर्वोच्च न्यायालयातून तिथल्या रहिवाशांना मिळालेला नाही. त्यावेळेला एक अशी तरतूद करण्यात आलेली होती की 100 भाडी भरा आणि आपण पागडीधारक मूळ मालक व्हा, परंतु त्याच्या हक्कावरती त्या तिथल्या मालकाने गदा आणून ती केस अजूनपर्यंत प्रलंबित ठेवलेली आहे. अगदी त्याचप्रमाणे 2023 पासून या इथल्या पागडीधारकांवरती 79(1)A, 79(1)B, 79(1)C मध्ये तो सुद्धा प्रलंबित ठेवलेला आहे. आणि म्हणून या पागडीधारकांचा हक्क कशा पद्धतीने त्यांना द्यायला पाहिजे याच्यावरती कोणत्याही पद्धतीचं धोरण निश्चित होत नसल्याकारणाने मुकेश सर आणि त्यांची संपूर्ण टीम याला पागडी मुक्त मुंबई या अभियानाखाली मुक्त करण्याचं ठरवत आहे. आणि त्यासाठी आम्ही या लढ्याला सगळेजण तयार आहोत. संपूर्ण मुंबई आणि मुंबईतील रहिवासी या त्यांच्या बेदखलीला, या त्यांच्यावरती होणाऱ्या, तिथल्या रहिवाशांवरती होणाऱ्या जुलुमाला आम्ही न्याय मागण्यासाठी अगदी खंबीरपणे उभे आहोत. मुळात तुम्ही जर का पाहिलं तर 1940च्या नंतर भारताची स्वातंत्र्य चळवळ वगैरे आणि त्यानंतर सत्ता हळूहळू भारतीयांच्या हातात येऊ लागली. भारतीयांच्या लक्षात आलं की जमीन ही मोजक्याच लोकांच्या नावावरती आहे, जमीनदारी सिस्टम, रिवतवारी सिस्टममुळे. आणि मग त्यामुळे पहिल्यांदा आपल्या संविधानामध्ये अमेंडमेंट करू. लक्षात घ्या, पहिली अमेंडमेंट, आतापर्यंत भरपूर झाल्यात, तेव्हा पहिली अमेंडमेंट झाली आणि सांगितलं जरी जमीन हा राज्याचा विषय जरी असला तरी शासनाने जे काही निर्णय घेतले त्याच्या विरोधात तुम्हाला राईट टू प्रॉपर्टी हे अप्लाय करता येणार नाही. संपत्तीचा अधिकार अप्लाय करू नये आणि देवाने जमीन ठराविकच निर्मिती केली, ती नव्याने निर्मिती करता येणार नाही. अशा पद्धतीची सुरुवात झाली, हे लक्षात घ्या पहिला. आणि मग हळूहळू लोकांची जमीनदारी गेली आणि आपण तुमच्यासारखे कॉमन मॅन हे आपण सगळे कसेल त्याची जमीन, राहील त्याची जागा, असे अनेक कुळ कायदा, असे सगळे कायदे येत गेले हळूहळू. आता आमचा राहिलाय तो विषय पागडीचा. पागडीमध्ये डेव्हलपमेंट रूल 91ला एकदा आला, असं करत करत बदल करत 2034ला आला आणि आम्हाला अधिक उत्तम, अधिक FSI आणि एरिया मिळत गेला. आजचा मिनिमम जे काय असेल 405, 425 जे काय असेल नियमात बसत असेल ते. तर इथे होतंय काय माहिती आहे, आमचा पागडीधारकांचा खूप मोठा छळ होतोय चाळ मालकांकडे. त्यांच्याद्वारे कसा होतोय तर ते आमच्याकडनं इरिव्होकेबल कन्सेंट घेतात, डेव्हलपमेंट करतो म्हणून सांगतात
आणि इरिव्होकेबल एकदा का संमतीपत्र तुम्ही दिलं, बरोबर आहे, इरिव्होकेबल आहे म्हणजे परत घेता येणार नाही. मग त्यांची दिरंगाई सुरू होते. अरे आता कुठे बिल्डिंग पडणार आहे? घेताना सगळं सांगणार आहे बिल्डिंग पडायला आली, तुम्हाला काय पडली आहे की नाही पडली आहे, आता कुठे पडायला आली, आता आरामशीर. मग नंतर दिरंगाई मग आता वाट बघतात. माझ्या बिल्डिंगमध्ये पण तेच चाललं आहे. 8 वर्ष झाले, कन्सेंट घेऊन सगळं झालं, बऱ्याच इमारतीमध्ये तेच चालू आहे. आम्ही आता बऱ्याच इमारतीची मुलाखत वगैरे घेतली, तेच चालू आहे. कन्सेंट घेतात, नंतर काहीच करत नाही, नंतर शोषण सुरू होतं, नंतर त्यांची, तुम्ही जो प्रश्न विचारला, भावकींची लफडी सुरू होतात. आणि मग भावकीमुळे खोली आयदर डेव्हलपमेंटच्या आधी, विकासाच्या आधी तरी विकावी लागते किंवा विकासाच्या नंतर तरी विकावी लागते. पण विकणं हे त्याच्या नशिबी येतं, कारण दिरंगाई केली जाते. इरिव्होकेबल कन्सेंटच्या नंतर तुम्ही जर म्हाडामध्ये RTI मारला तर बऱ्याच प्रॉपर्टीजमध्ये रिन्युअल NOCची रिन्युअल घेत आहेत, लक्षात घ्या. मग का तुम्ही वेळेवर काम करत नाही? काय ना काय कारणं सांगत जातात. रेल्वेची NOC नाही आली, इथे रेल्वे रिझर्वेशन आहे, इथून खालून मेट्रो गेलेली आहे. तुम्हाला आधी सगळं कळलं नाही संमती घेताना? मेट्रो तुमच्या नंतर गेली तर तुम्हाला आधी लँड रिझर्वेशन फाइंड आउट करायला पाहिजे. लोकांसमोर सत्य परिस्थिती ठेवायची की बाबा आपल्या जागेची ही अडचण आहे, रोड कटिंग आहे, लेफ्टला आहे, राईटला आहे, अमुक रिझर्वेशन आहे, पुढून जागा कमी होणार 5 फूट, हे सगळं काहीच सांगत नाही, त्यांना अंधारात ठेवतात. त्याच्यानंतर ती लोक काय करतात? ट्रेडिंग करतात. म्हणजे A नावाचा प्रकल्प विकला जातो B व्यक्तीला, B नावाचा प्रकल्प विकला माणूस विकतो C ला, आणि असं करून आम्ही तिकडेच राहतो त्याच जीर्ण इमारतीमध्ये, आणि ही लोक यांची पोटं भरत राहतात आमच्या नावावरती. आणि शासनाने जे आम्हाला जागा दिली ती आम्हाला दिलेली आहे, बटन आम्ही दाबतो त्याने शासन तयार होतं, आणि शासनामुळे आम्हाला वाढीव जागा मिळते. पण त्याचा मलिदा आणि मला हे सगळे ही लोक A to B, B to C हे खायला राहतात. विचारा 10,000 रहिवासी आहे. डोंबिवलीपर्यंत पगडी सिस्टम आहे. डोंबिवलीपर्यंत पगडी सिस्टम आहे. कमी आहे पण आहे. जास्त बिल्डिंग्स तुम्ही जर बघितलं, 13,000 बिल्डिंग्स कोलाबा ते बांद्रा माहीम. त्यापुढे जर तुम्ही गेले, 2 प्रकारची बिल्डिंग असतात पागडीमध्ये, एक सेस एक नॉनसेस. नॉनसेसचे 18,000 बिल्डिंग आहे आणि सेसचे 13,000 बिल्डिंग आहे. एकूण 30,000 बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये 25 लाख लोक राहतात आणि त्याच्यामध्ये मालकी हक्कच नाही. म्हणजे आम्ही गुलामशाहीमध्ये राहायचा का आयुष्यभर? बघा, ही पागडी मुक्त मुंबई, आम्हाला कायदा आता नको आहे. बघा काय होतं माहिती आहे का, आम्ही कायदा आणतो, आम्हाला काहीच आता कायदा नको. काय होतो काय माहिती आहे का, 40 वर्ष अगोदर आम्ही कायदा आणला, तो चॅलेंज झाला. 4 वर्ष अगोदर कायदा आला, तो चॅलेंज झाला. बघा, हे मसल पॉवर आहे, आपल्याकडे कुठे पैसा आहे. आणि ही बिल्डिंग, खूप असे बिल्डिंग ज्याचे पॉलिटिशियन लोकांनी विकत घेतली आहे, त्यांना नाही करायचं रिडेव्हलपमेंट. आणि ते टाइम येणार तेव्हा तुम्हाला माहीत पडणार कोणी कोणी बिल्डिंग घेतलं, तर आम्हाला माहीत आहे. नाहीतर 40 वर्ष लागतो का रिडेव्हलपमेंट सुरू व्हायला? सुप्रीम कोर्टमध्ये केसेस चालू आहे, इकडे लोक मरतात आहे, बिल्डिंग पडतात. आता यावर्षी पण 9 बिल्डिंग पडल्या ना. काय केलं आपण त्याच्यामध्ये? आम्हाला कायदा नको आहे. पागडी सिस्टम बंद झाला पाहिजे. लोकांना मालकी हक्क भेटला पाहिजे. लँडलॉर्डला जे द्यायचं गव्हर्नमेंटनी निश्चित करावा की बाबा जमिनीचा 25% त्यांना, आम्हाला मान्य आहे. 30% त्यांना, आम्हाला मान्य आहे. आम्हाला आमचा हक्क द्या. होणार काय, जर तुम्ही मालकी हक्क दिलं तर ऑटोमॅटिकली बिल्डिंग रिडेव्हलप होणार. जर तुम्ही मालकी हक्कच दिला नाही तर आम्ही नोकरच राहणार ना, तिकडेच चढणार आम्ही. आणि होणार काय बघा, तुमचा जर घर 100 फुटाचा आहे, 125 फुटाचा आहे, 150 फुटाचा आहे, तुमची मुलं मोठी झाली तर मुलं काय सांगणार की पप्पा आम्हाला जर आता मोठ्या घरात जायचं आहे. बरोबर, कसं जाणार तुम्ही? ते रूम विकूनच जाणार ना. तर रूम कितीमध्ये विकणार तुम्ही? 30, 35, 40 लाखामध्ये. आणि नंतर तो टावर तिकडे उभा राहणार कितीमध्ये? 2.5 कोटीमध्ये. तुम्ही कुठे गेलात? 30-35 लाखामध्ये मुंबईमध्ये घर आहे का? तुम्हाला पर्याय काय? डोंबिवली, कल्याण, वसई, विरार. क्लिअर कट आहे. हा एक प्रोपागेंडा आहे की आपल्याला मुंबई बाहेर फेकायचा आणि कोणाला आणायचं आहे ते तुम्ही समजून घ्या. मध्ये 18,000 बिल्डिंग्स आहेत. एक मालकाची 20-20, 25-25, 30 प्रॉपर्टी आहे. म्हणजे मालक 1,500-2 हजारच आहे आणि लोक 25 लाख लोक. आणि आम्ही नाही, असं नाही आहे सर, असं नाही आहे, असं नाही आहे, असं म्हणता येणार नाही. आपलीही लोक आहे त्याच्यामध्ये. पण हा मालक वर्ग, बघा, हा मालक जो शब्द आहे ना, त्याच्यामध्ये एक ताकद आहे. मी मालक, तू नोकर, त्याच्यामध्ये ताकद आहे ना. कोण त्याला हरवायला लागतं? त्यांना नाही द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही इकडेच राहायचं. आता तुम्ही सांगा
मॉडर्न सिटी, भारताची सर्वात मॉडर्न सिटी म्हणजे मुंबई आहे का? आम्हाला आता तुम्ही जी मागणी केली आहे, मागणी काय ती आम्हाला द्या किंवा मालक काढून टाका आणि आम्हाला नाही साहेब, आम्हाला काही देऊ नका, आम्हाला आमचा हक्क द्या, कारण अखेरमध्ये ही बिल्डिंग रिडेव्हलप होणार आहे. हा, पागडीमुक्त मुंबई करा. बरोबर आहे, याच्यासाठी पण नियम कायदा तर तुम्हाला आणावं लागेल. आणणार ना साहेब. म्हणजे काय आणणार त्याचं प्रोसिजर बघा, पागडी हा एक सिस्टम आहे. एका बाजूने तुम्ही म्हणताय की ते मालक कुठलाही कायदा केला तर त्याला ते चॅलेंज बरोबर आहे. आणि याच्यामध्ये बरोबर आहे. बरोबर आहे. तुमच्याकडे असं काहीतरी पर्याय असला पाहिजे ना. आमचं म्हणणं असं आहे की जर समजा ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी 30 वर्षानंतर त्याला पुनर्बांधणीसाठी हक्क मिळतो की नाही, जर तो नियमाने त्यांना 30 वर्षानंतर पुनर्बांधणीसाठी म्हणजे जी हा एवढा मोठा टॉवर उभा केला त्याला 30 वर्षानंतर बांधायचा पुन्हा हक्क मिळतो, हे 100 वर्ष जी माणसं त्या इमारतीमध्ये राहत आहेत तुरुंगासारखी म्हणजे कैद्यांसारखी त्यांची अवस्था आहे, त्यांना बांधण्याचा हक्क नाही. तो केव्हा येणार? तो तुम्ही माझा fix ठरवणार करा. तेव्हा. तुम्ही एक लाईन फिक्स करा ना. 60 वर्षाची बिल्डिंग झाली, 80 वर्ष झाली, बस ह्याचा गेला. सर सर्व एज कॅटेगरी आहे ना, आपल्याला पण एज कॅटेगरी आहे, एक ऑटोमोबाईलला पण एज कॅटेगरी, तर बिल्डिंगला एज कॅटेगरी काय नाही आहे. तुम्ही ठरवा 80 वर्ष झाले बस, आता बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट झाला पाहिजे. सर जर 80 वर्षाची कॅटेगरी जर केली, 10,000 बिल्डिंग त्याच्यामध्ये सुटतात. आणि बेडेकर कमिटीमध्ये एकदम क्लीन मेन्शन्ड आहे की जर 80 इयर्स अँड अबाव बिल्डिंग झाली तुम्हाला रिडेव्हलपमेंट अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. पण तुम्ही ते करत नाही आहे. आपल्याला ठरवावं लागेल, गव्हर्नमेंटला ठरवावं लागेल की बाबा तुम्ही कोणत्या बाजूने आहात. 1,500-2,000 हजार जे मालक आहेत त्यांच्या बाजूने की 25 लाख लोक आहेत त्यांच्या बाजूने. वेअर देर इज अ विल देर इज अ वे. सिस्टम आहे, आमच्याकडे आहे, आमच्याकडे विल आहे, आम्ही तुम्हाला रस्ता ही दाखवू शकतो कसा तुम्हाला करायचा आहे. हा सिस्टम. सर तुम्ही मला एक सांगा, जमीनदारी सिस्टम होती का नव्हती? जमीनदार लोकांची होती. आता जमीनदार लोकांनी काय केली की बाबा मी जमीनदार नाही, आता आज तुम्ही घ्या. नाही, फोर्सफुली गव्हर्नमेंटनी ते अक्वायर केली, बोला नाही ही जमीनदारी सिस्टम नको आहे. त्याच्यामध्ये काय होतोय, जो शेतकरी आहे, शेतकरी इकडे शेती करतोय पण मालक कोण? जमीनदार. त्यांनी काय केली, सिस्टम मिटून टाकली आणि काय केला, मालकी हक्क कोणाला दिला? शेतकरीला दिला. तर आज राहतो कोण इकडे? पागडीधारक राहतोय. मालकी हक्क कोणाचा आहे? पागडीधारकाचा आहे. विषय एकदम सोपा आहे ना साहेब. जेव्हा आपण पागडीचा रूम विकतो तर मालक किती घेतो? 33%. आपल्याकडे किती आहे? 67%. तर मालक कोण झाला? आणि 33% तुम्ही घेतलं ना. तुम्ही हे रूम्स का आम्हाला फुकटमध्ये दिली का? नाही. तुम्ही तेव्हा पागडी घेतली. तुम्ही आता रेंट घेतला. किती वर्ष तुम्ही रेंट घेतला? 80 वर्ष तुम्ही रेंट घेतला. समजा तुम्ही 100 रुपये फक्त रेंट घेतला. 100 रुपये तुम्ही रेंट घेतला, 80 वर्ष तुम्ही रेंट घेताय म्हणजे किती महिने झाले? समजा 900 तुम्ही रेंट घेतला. जस तुम्ही मल्टिप्लाय करा, एक रूम कडनं 70, 80 लाख रुपये तुम्ही ऑलरेडी घेतलाय. भाडा घेतलाय, तेव्हा तुम्ही पागडी घेतलाय. आता काय आमचा जीव घ्यायचा आहे? ही बिल्डिंग पडणार ना. अजून तुम्हाला काय पाहिजे? आणि तुमचा जो मालकी हक्क आहे तो भेटणार ना तुम्हाला. सर त्याच्यामध्ये जर काही रूम विकला तरी पागडीमध्ये सिस्टम आहे की त्याला आपण ते पैसे द्यावे लागतात. देतात ना. म्हणजे एक रूम मध्ये तुम्ही 10 वेळा पागडी घेतली आहे. हा रूम विकला 33%, हा रूम विकला 33%. म्हणजे अजून तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही मालकी हक्क. आणि त्या पागडीला कुठेही रसीद नाही, कुठेही कायद्याचं बंधन नाही, त्याला तो इन्कम टॅक्स भरत नाही. देणाऱ्याने देतो कारण त्याला घर हवं असतं. बोला सर. तुमचा कायदा तुम्ही काय करणार? बघा, हा पागडी मुक्त अभियान म्हणजे हा जो पागडी सिस्टम आहे, आम्हाला तो सिस्टम नको आहे. सिस्टम कसला असला पाहिजे? फेअर, इक्वालिटी. आर्टिकल 14 इक्वालिटी. भारतात संविधान काय बोलतो? सर्वांना समान हक्क आहे. मालक राहतो कुठे? 5th फ्लोअरवर, त्याच्याकडे प्रायव्हेट बाथरूम आहे, 1000 फूट असा घर आहे. तुम्ही कुठेही जाऊन बघा. आम्ही कुठे जातोय? बाहेर जातोय. हाय का राईट टू डिग्निटी? आहे का आम्हाला डिग्निटी? तुम्ही जमीनदारी जसा कायदा केला येस, त्या पद्धतीने कायदा तरतूद करले पाहिजे. Abolish पागडी सिस्टम. अबॉलिश पागडी सिस्टम. अबॉलिश पागडी सिस्टम. मालकी हक्क द्या. आम्हाला आमच्या हक्काचं घर त्याच ठिकाणी मिळालं पाहिजे, हे आमचं प्रयत्न. त्यासाठी तुम्हाला एक सोसायटी निर्माण स्वतःच्या ज्या मुलींच्या असतात त्या सोसायट्या निर्माण करायला लागतात. तुमची काही कमिटी तयार लागते. नाही साहेब, तिकडे पागडी बिल्डिंग मध्ये साहेब तुम्हाला बोलतो सोसायटी तयार होत नाही कारण NOC लागते तिकडे. आम्हाला द्यावा ना सरकारने तो पण हक्क द्यावा. सोसायटी तयार द्या. आम्हाला आम्ही सरकारने ready तो आहोत. हक्क द्यावा. ती पण आम्ही मागणी सोसायटी करू. उद्या तयार करतो. असोसिएशन म्हणून मी करू शकतो. हा, करतो. सोसायटी असोसिएशन म्हणून Association. करू शकतो. त्या पद्धतीने करू शकता. त्या पद्धतीने बाकी तुम्ही असं बोलशील आम्ही म्हणून नाही देणार. नाही, पागडी मुक्त मुंबई आता आम्ही तयार करणार आहोत. एक मुवमेंट मोठा तयार करणार आहोत. आम्ही मागणी करतो ना सरकारकडे की तुम्ही पागडी सिस्टम एंड करा. जर साहेब पागडी सिस्टम एंड झाली नाही
तर आपण एंड होणार ना. आणि आणि साहेब- बोला ना, जे विकास होतोय त्यांना सर्वांना घेऊन करताय त्याच्यामध्ये आहेत ना, पण असे किती बिल्डिंग आहे, तुम्ही टावर जाऊन बघा ना. आम्ही टावर असे बघितले आहे, टावर जेव्हा उभे राहतात ना, अर्धे पागडीधारक त्याच्यामध्ये बाहेर निघतात. त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. कारण असं असतो की ही बिल्डिंग लवकर होत नाही, 4-5 वर्ष लागतात आणि त्यामध्ये सौदा होतो की बाबा ही बिल्डिंग आता होणार नाही, 4-5 वर्ष लागणार आहे, त्यामध्ये एक तुम्ही काम करा, 50 लाख घ्या, 60 लाख घ्या आणि बाहेर पडा. किती लोक जे बाहेर पडतात, हजारो लोक, लाखो लोक जे बाहेर पडले. जर तुम्ही डोंबिवलीला गेले, कल्याणला गेले, विरार, वसईला गेले, प्रत्येक तुम्हाला एक ऑल्टरनेट तुम्हाला जर फॅमिली दिसेल तो दादर, परळ, गिरगाव इकडचा असेल. जाऊन बघा, आम्ही जाऊन आलो, आम्ही माहिती काढली आहे. बिल्डिंग रिडेव्हलप झाली त्याच्यानंतर बघा, साळमध्ये आपली लोक असतात. रिडेव्हलपमेंट एकदा सुरू झाला तेव्हा तिकडे व्यवहार सुरू होतो. बाबा तू कितीमध्ये देतोय, तुम्हाला किती बिल्डिंग दाखवू मी. 104 लोक राहिले होते त्याच्यामध्ये फक्त. तुमची अशी एक संघटना काय झाली, हे कसं आहे, तुमच्या नुसत्या एका विषयाने होणार नाही, एक कुठला तरी मंच वगैरे असा पद्धतीने तुम्हाला उभारावं लागेल. उभारणार ना साहेब. त्याच्या अनुषंगाने नाव देऊन पागडी मुक्त मुंबई हेच आमचा मंच आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही हजारो लोकांना जोडणार. आता तुम्ही 15 ऑगस्टपासून सुरुवात म्हणून लिहिलेलं आहे, नेमकं काय करणार आहात तुम्ही? आता आम्ही सर्वांना सुरुवात करणार आहे. त्या दिवशी ॲडमिशन घेणार आहे. 15 ऑगस्टपासून आम्ही ॲडमिशन घेणार. 15 म्हणजे त्याला काय बोलतात, रजिस्ट्रेशन ऑफ मेंबर्स. ज्यांना ज्यांना पागडी मुक्त मुंबईमध्ये सामील व्हायचं ते सामील होऊ शकतात. ₹1 फीज आहे फक्त. आपल्या सांगण्यानुसार यांना 25 म्हणजे जवळजवळ 25 लाखाची भाडेकरू आहे. मग जर समजा पागडी सिस्टम बंद केली तर जे आता सद्यस्थितीत जे भाडेकरू राहतात त्यांच्या संरक्षणामध्ये तुमच्याकडे काय आहे? त्यांना मालकी हक दिला पाहिजे साहेब. त्यांना मालकी हक्क द्या. पागडी सिस्टम बंद करा म्हणजे त्यांना मालकी हक्क द्या. लँडलॉर्डला जे भेटतं द्या ना त्यांना. आम्ही कुठे नाही बोलतोय. तुम्ही ठरवलंय ना 15% किंवा 25% मालकाला देणार जमिनीचा, आम्हाला राजी आहे ना. पण तुम्ही मला एक साहेब सांगा, ही बिल्डिंग फायनली काय होणार आहे. ही बिल्डिंग जे जर्जर झाली आहे, डायलॅपिडेट झाली आहे, 100 वर्ष झालं. अखेरमध्ये 2च पर्याय, एक तर ही बिल्डिंग पडणार नाहीतर रिडेव्हलप होणार. बरोबर. जर आज ही बिल्डिंग रिडेव्हलप झाली तर खूप लोकांचा जीव वाचेल ना. उद्या कशाला करायचं आहे. मालकी हक्क तुम्हाला द्यायचा आहे, आजही देणार, उद्याही देणार. तुम्ही आज द्या. लँडलॉर्डला जे काही तुम्हाला द्यायचं आहे आम्ही राजी आहोत, द्या त्यांना. आम्ही कुठे बोलतो की लँडलॉर्डचा हक्क आम्हाला द्या. आम्हाला फक्त आम्हाला हक्काचा घर द्या. जसा ते हक्क लँडलॉर्डचा जे हक्क आहे त्याला अबाधित ठेवा, त्याला द्या जायचं. तुमचं आंदोलन आझाद मैदानात होणार की संपूर्ण मुंबईमध्ये होणार? संपूर्ण मुंबईभरामध्ये होणार. गिरगावला होणार, दादरला होणार, परळला होणार आणि लवकर 1 महिन्याच्या आत सर्वात मोठी आम्ही घोषणा करू. साहेबांना जर काय सांगा.